हॅलो. हां बोला ना ताई. का हो म्हणी तू लगे माहेरी गेली, तू विसरूनच गेली म्हटलं मला. विसरूनच गेली लगे. नाही व ताई, मग तुझा फोन आला का मला? आला का 2 दिवसापासून एक दिवस? अरे ताई, आता आई आहे, बहिणी आहे, यांच्यासंग बोलता बोलता कुकडे दिवस निघून जाते ना, तर पताच नाही लागत. मला तर प्रेमजीला फोन करायला टाईम नाही भेटत, आठवण नाही राहत ताईला फोन करायची. ताईचा फोन आला ना तर मगच मी बोलतो, नाही तर गोष्टीमध्ये कुठं टाईम निघून जाते पताच नाही लागत. हो माय बाई, मस्त बिझी असतो तिथं गोष्टीमध्ये. अरे ताई, तुम्हाला माहित आहे ना, आईसोबत किती किती दिवस नाही भेट नाही होत. म्हणून आता आई आलेली आहे तर बोलणं आमचं संपतच नाही, गोष्टीच राहतात निरा चालू. बरं बरं, चांगलं आहे चांगलं आहे. आणि तुझ्या याचा प्लॅन कधी आहे मग? कधी येतो तू? हां, प्रेमजी बी तेच विचारत होते मला, कधी येतो तू? आता तुम्ही बी मला विचारू राहिल्या, घरी काही भांडणं गिळणं झाले का? की कधी येते मोहिनी, किती दिवसाची जाऊन बसलेली आहे? आता ताईनं काही म्हटलं का? आता बाईची काही चिंता नको करू तू. त्यात बोलतच राहतात, त्याचं आदतच आहे, माहीत आहे ना तुला. हां, म्हणून मी लक्ष नाही देऊ त्याच्या गोष्टीवर. त्याचं कामच आहे बोलणं. आता बाईवर काही लक्ष नको देऊ. नाही, मी विचारू राहिली अशीच की कधी येतो बा? ताई, आताशी काही येत नाही मी. आई जेव्हा मुंबईला जाणार तेव्हा मी येणार. आई मुंबईला गेल्याशिवाय मी काही येत नाही, कारण की मग काही भेट नाही होत आईसोबत. हो माय बाई, ते बी आहे. आई मुंबईला गेल्यावर ये. मग कधी जाणार ताई मुंबईला? जाईन आता 5-6 दिवसानं. आईचं रिझर्वेशन आहे ना, 5-6 दिवस टाईम आईले झाले. अच्छा अच्छा, म्हणजे एका हप्ता येत नाही तू डबल आहे ना? हां, पकडून चालला एका हप्ता. असं. आता आम्ही फिरायला जाणार आहोत. हो का माय बाई, फिरायला जाणार आहे का? चांगलं आहे चांगलं आहे, ये घुमून फिरून. मग काही इकडे आलं की काही घुमे फिरायला भेटत नाही. तू खुश आहे ना? बस झालं. ताई, एका गोष्टीत मायला मन नाराज आहे. आता माय बाई, कोणत्या गोष्टीत तुझे मन नाराज आहे? तू तर तुझ्या माहिती आहे माय बाई, मजा आहे तुझी. आता आम्ही फिरायला चाललो ना, मी ना म्हटलं प्रेमजीले, या म्हटलं तुम्ही आमच्यासोबत. सगळेजण मिळून जाऊ म्हटलं फिरायला. आई बी म्हणे जावायला बोलून घे म्हणे. सगळेजण जाऊ म्हणे फिरायला. हां, तर मग येत आहेत का ते? काय चव ताई, नाही म्हणून राहिले ते. मला सुट्टी नाही म्हणे, मी नाही येत म्हणे फिरायला. तू ये म्हणे फिरून. मला असं वाटत होतं की आम्ही सर्वजण चाललो फिरायला आणि प्रेमजी बी आले तर चांगलं वाटेल. माझ्या आई बाबाला बी चांगलं वाटेल आणि मला बी चांगलं वाटेल, म्हणून म्हटलं त्याले या म्हणून. त्यानं सपशेल नाही म्हणून दिलं मला. घरी आत्याबाई काही बोलली का त्याले? म्हणून नाही उराले का? आत्याबाईच्या धाकान नाही उराले का ते? आता काय सांगू मोहिनीले, घरी आत्याबाईनं पुरं घर डोक्यावर घेतलेलं आहे. ताई, घरी काही भांडण गिंडण झालं का? प्रेमजीले आत्याबाई काही बोलल्या का? नाही वा, नाही नाही, काही नाही बोलले. इकडलं काही टेन्शन नको घेऊ तू. तू आपल्या माहेरी आहेस ना, एन्जॉय कर. इथचं काही टेन्शन नको घेऊ. आहे ना, मी आहे, आनंदी आहे, आम्ही सांभाळून घेतो. हो ताई, तुम्ही आहे म्हणून मला काही टेन्शन नाही आहे, म्हणून तर राहू राहिली ना मी. फक्त एका गोष्टीत माझं मन नाराज आहे. काही मन नाराज नको करून घेऊ. आहे ना तिथं आई आहे, बाबा आहे, भाऊ आहे, वहिनी आहे. तरी असं वाटत नाही का आपल्या नवऱ्यानं बी आपल्यासोबत यायला पाहिजे होतं म्हणून? बरं बरं, ठीक आहे. प्रेमजीसोबत बोलतो मी आज संध्याकाळी. आता ते ड्युटीवर गेले, आता काही बोलणं नाही होईल. ते ड्युटीहून आल्यावर मी बोलतो त्याच्यासोबत ह्या विषयावर. सांगा बापा तुमच्या देराला समजावून. हो हो, सांगतो ना ताईले, सांगतो समजावून. ऐकलं पाहिजे ताईनं. तुम्ही सांगसान तर तुमचं ऐकणार. सांगा ना प्रेमजीला समजावून. हो हो, ताईला सांगतो समजावून. जा म्हणतो. एवढे तुमचे सासू सासरे तुम्हाला बोलवू राहिले, तुमची बायको तुम्हाला बोलवू राहिली, तर जा त्याच्यासोबत थोडं फिरायला, चांगलं वाटेल ताईले. तशी बी मोहिनीचे आई बाबा काही मुंबईहून बार येत नाहीत बापा. तेच म्हटलं मग मी ना. ठीक आहे, सांगतो मी ताईला समजावून. येऊ दे ताईला ड्युटीहून संध्याकाळी घरी. तुमच्या इकडे पाऊस आला का वा? बापा ताई, मुसळधार पाऊस आला म्हटलं काल. हो ना, इकडे इले पाऊस आला. चांगलं वातावरण मस्त थंड थंड झालेलं आहे, म्हणून म्हटलं या थोडं घुमून फिरून. हो ना, आता वातावरण थंड झालं थोडं. बापा ताई इथं आहेत आणि मी ताईला घरातच ढूंढू राहिली. ताई बाहेर कोणासंग बोलू राहिल्या फोनवर? काय माहीत कोणासंग बोलू राहिल्या. विशाखा ताई, हो विशाखा ताई. बरं मोहिनी, ठेवतो फोन. बोलतो मग भाऊजीसोबत संध्याकाळी. हो ताई, नक्की बोला. सांगा तुमच्या देराला समजावू. हो हो, ठीक आहे, ठेव फोन. हां, ठेवतो. हां, बोल ना आनंदी. अरे बापा ताई, मी तुम्हाला घरातच ढूंढत होती. कोणाचा फोन होता? कोणाचा नाही हो, मोहिनीचा फोन होता. मोहिनीला लावता मी फोन. अच्छा अच्छा, काय म्हणे तर मोहिनी ताई? काही नाही म्हणे वा, अशीच बोल राहिली होती. कधी येतात त्या? काही याच्या वेळात काही बोलल्या का? कधी येऊ राहिल्या त्या? इथं बाहेरच विचारतं का सर? चाल ना घरात नाही, सांगतो तुला काय म्हटलं मोहिनी येतं. काही सिरियस गोष्ट आहे का? नाही वा, अशीच गोष्ट आहे. चल ना घरात, सांगतो तुला. बरं ठीक आहे, चला. पाव बाई रंजना, काल मस्तच पाणी आलं बाई ना, नाही का? काल नजर लावतो माय बाई, येऊ दे ना पाण्याले. मस्त झालं बाई, काल पाणी आलं. पाणी याचं नाव नव्हतं बापा. परत झालं पाणी आलं. गरमी किती उरेल ती, किती गरमी उरेल ती. कूलर काम नव्हता करू राहिला म्हटलं. मी तर अशी पाण्याची वाट पाहत होती बाई ना. हो ना बाई ना, आता पेरणं पातणं बी चालू होईल ना आपलं, तर आपल्यासाठी तर लय चांगलं आहे पाणी येणं. मग नाही तर काय बाई ना, माझ्या मन तर एकदम खुशच होऊन गेलं बाई ना पाणी पाहून. मी तर थोडीशी पाण्यात ओली बी झाली म्हटलं. मग नाही तर काय माय, मी ओली झाली थोडीशी पाण्यात, मी मस्त बाहेर उभी होऊन गेली. मग नाही तर काय बाई ना, वातावरण बी आता थंड थंड झालं. आता हे पाणी बनवायला नाही पाहिजे, असंच चालू पाहिजे आता. पहिलेच तर पाणी यावर्षी लेट आलं, नाही का? मग नाही तर काय माय, आता जून महिना बी खतम होत आला ना बाई ना.
नाही तर आतापर्यंत तो बरसात चालू होऊन जाते मस्त. यंदा बरसात लेटच आली. मग नाही तर काय, फक्त आता हे पाणी बंद नाही झालं पाहिजे, बस झालं तर मग. कायले बंद होईन वा इन्ना. आलं पाहिजे बाई ना. काही म्हण पण काल पाणी मस्तच आलं. हो बाई ना, पाणी तर मस्त आलं. पाणी आलं पण माई सून कधी येते काय माहीत. माय तू सून अजून आलीच नाही का बा? नाही ना बाई ना, आलीच नाही ना अजून. कामाच्या धाकाने येतच नाही ना, ते येतच नाही. एक बार बापाच्या घरी गेली ना, तिचा पायच नाही वळत. म्हटलं इकडे आले, इकडे कामं करायला लागतात ना. आता तुला काय सांगू बाई ना, माझ्या घरी तेच हालत आहे ना, माझ्या घरी तेच हालत आहे. काहून तुझ्या सुना आल्या नाही का? आल्या म्हणते ना. आनंदी विशाखा तर दिसली मले. त्या दोघे आल्या व ते मोहिनी ते मंडपवाली मैसून ते नाही आली ना. असं मोहिनी आलीच नाही का अजून? नाही आलीच नाही. तिच्या माझ्यासोबत बोलली होती मी, पाठवतो ना बाई अशीच करू राहिली. तिचं काही असं म्हण नसून होत, इथं काम करायला लागतात ना. कायचे काम आहे हो माय घरात मी? आणि काय नेटानं कामं करतात काय ह्या का आपल्यासारखे कामं करतील? आपल्यासारखे कामं करतात काय? आपल्या मागं किती काम होतं. आपल्याला घरचीही कामं करायला लागे, वावरातलीही कामं करायला लागे, लेकरंही वागवा लागे, सासू सासऱ्याचंही करायला लागे. किती करायला लागे आपल्याला. वरतून आपण सळा सारून बी करू. आता सळा सारून दिसते का तुला करायचं? कुठं सळा सारून करायला लागते? सकाळी उठा, शेणाले जा. किती करू आपण, किती करू? आजकालच्या पोरी अशा करतील का? आजकालच्या सुना बापा रे, सोडूनच दे तू. मायबापाच्या घरी काही नसू ना, पण इथं त्याचा थाट तर पावल्याने जात बापा, पावल्याने जात. जशा काही कुठच्या राजकुमारी आहेत ह्या. मा घरी बी तो झालाय व बहिणा, तो झालाय. येते का नाही येत मग तू सून? कधी येतो म्हणते? पाहतो ना आता कधी येते तर. तिच्या मनानं सू देतो ना, मनानं सू देतो तिच्या. म्हणतच नाही आता तिला ये म्हणून. मी तशीच करतो आता काही म्हणत नाही मी. कधी येतं काय येतं पाहतो, आता तिच्या मनानंच पाहतो. आणि पाहतो तिचा बाप किती दिवस वागवत येतं. मी म्हणतो अजून 2 महिने राह. पोराला म्हणतो सफेल तिला फोन करायचा नाही, बिलकुल नाही करायचा तिला फोन. आणि तिला काही बोलवू नको. आणि काही गरजही नाही आहे तिची मला. माय कामं काही मला भारी नाही, करतो मी. हो माहिती आतापर्यंत का घरात कामं करायला याच होते का? मी म्हणून देतो मग पोराले काही फोन करायची गरज नाही आहे तिला. आणि काही तिच्यासमोर बोलायची गरज नाही. आणि काही तिला बोलवू नको. मी आता तिला बोलत नाही. पाहतो आता किती दिवस राहते तर. मग नाही तर काय, त्याला बोलवलं ये बाई तर त्याला वाटते की बाप्पा रे आमचं काय मान आहे, आमची काय गरज पडते यायले. भाव चढतात ना त्याचे, भाव चढतात ह्या सुनायचे. मग नाही तर काय नाही म्हणून यायले फोन लावू बी नाही, याच्यासमोर बोलूही नाही, यायले भाऊही नाही. तू आता पोराला सांगतो ना मी, काही त्या बायकोला फोन करायची गरज नाही म्हणतो. बरोबर आयडिया दिली तू ना मला. मग नाही तर काय, अशाही संग असंच करावं लागते. काय झालं वा, कुणाच्या गोष्टी चालू आहे? अरे बाई तुम्ही? अरे शांताबाई कधी आली तू? ये नाही ना, बस ना. काही नाही वा, इलेच पाहायला आली होती रंजनाले. मला वाटलंच होतं इथं असेल म्हणून. हे कुठं जाईन? रंजनाला गमलं नाही की माझ घरी येते बोलाले. वाटलंच मला त्या घरी असेल म्हणून. ये ना, बस ना. काय झालं बाई, काही काम होतं का? काऊन ढूंढत होत्या मला? आली बापा वच्छलाच्या घरी कोणी नाही आहे ना, बोर होतो ना मी एकटी घरी. माई सून बी नाही आहे आणि आई माझ्या मोठ्या बहिणीच्या इथं गेलेली आहे. मग घरी कोणीच नाही आहे. मग काय करा म्हटलं, तर चला वच्छलाच्या इथं बसतो म्हटलं, थोडी गोष्टी होतात तेवढ्या, मन रमते. वाटलंच मला तू इथं असेल म्हणून मी तुला इथंच पाहिले आले. काही काम होतं का बाई? मला काम नव्हतं बाई ना, पण अक्षय तुला ढूंढत होता. ढूंढत आला होता माझ्या घरी. हो का बाई, काय म्हणे तर? काही नाही वा, तुला पायत आला होता माझ्या घरी. आई आहे का म्हणे? म्हटलं नाही बापा, आई तर नाही आहे म्हणे. आई घरी नाही आहे म्हणे, मला जायचं आहे म्हणे बाहेर. मग गेला नाही का तो? गेला बाई ना तो बाहेर. घराला ताला लावला आणि चाबी माझ्याजवळ दिली. आई दिसली तर आईला चाबी देऊन देसान म्हणे. माय बाई त्याला माहित आहे ना मी वच्छला काकूच्या इथं येतो म्हणून. मी ना म्हटलं त्याला, म्हटलं वच्छला काकूच्या इथं असेल ना रे तू आई. तर तो म्हणे मोठे आई म्हणे तूच देऊन देशील म्हणे आईली चाबी, तूच जाय म्हणे आता पाहिले, माझं काही टाईम नाही आहे म्हणे. बापा एवढं कोणतं अर्जंट काम आलं त्याला? विचारलं नाही का तुम्ही ना? मी ना काही विचारलं नाही बाई त्याला, आणि त्यानं काही सांगितलं नाही. घाईत होता तो. चाबी माघारी ठेवलेली आहे, नाही तर ढूंढत बसशील चाबी कुठं ठेवली आहे, चाबी कुठं ठेवली आहे. तो म्हणे मला यायला उशीर होणार म्हणे, तो म्हणून चाबी माझ्यावर ठेवून गेला तो. आता माय बाई कुठं गेला तो लगे अक्षय? मला काही सांगितलं नाही बाई त्यानं, मी ना काही विचारलंही नाही. म्हटलं चालला असेल कोणा कामानं. सांगूनच नाही जात ना तो, सांगूनच नाही जात, कधीच नाही सांगत कुठं चाललो काय चाललो. बायको असली ना तर बायकोला बरोबर सांगते इथं चाललो का तिथं चाललो. मला कधीच तू सांगून नाही जात. असेच असतात ना बाई पोरा, असेच असतात. बायकाला बरोबर सांगतात, मायला सांगणं जरुरी नाही समजत कुठं चालले काय चालले तर. मग नाही तर काय माय, मला तर कधीच नाही सांगत मग पोरगा कुठं चाललो काय चाललो तर. बायकोला बरोबर सांगून जाते. जाऊ द्या ना तुम्ही काय गोष्टी घेऊन बसता. मला नाही सांगत आणि बायकोला सांगते नसन तसं. जाऊ दे ना, सांगते तर सांगते. ते विचारते म्हणून सांगते. तुम्ही ना विचारलात तुम्हालाही सांगा. काही नाही सांगतो बाई, म्हणते हा चाललं म्हणते, येतो ना म्हणते, येतो. हो माई घरी ते स्टोरी आहे. काही सांगून जात नाहीत माय पोरं कुठं चालले काय चालले तर. मनानं तर कधीच नाही सांगत, विचारायला लागते कुठं चालले रे, काय करू राहिले रे, तेव्हा ते सांगतात. आता माय बाई या दोघी जोड नाही सुनाच्या चुकल्या असतात बापा, सुनाच्या आणि पोराच्या, बस. दुसरं काही कामधंदे आहेच नाही त्या दोघीले. जाऊ दे मित्रांनो, यांच्या गोष्टी तर चालतच राहतील, सरतच नाही त्याच्या गोष्टी. मी काय म्हणून राहिली होती, आता तुम्ही म्हणसान बापा काकू तुमचे रेग्युलर व्हिडिओ येऊ नाही राहिले. तर तुम्हाला सांगतो बापा, मी होते कागदपत्राच्या चक्करमध्ये, या ऑफिसमध्ये जाय त्या ऑफिसमध्ये जाय, म्हणून व्हिडिओ बनवायला काही टाईम नाही भेटला बापा. आता माय काम झालं बापा. आता रेग्युलर व्हिडिओ टाकेन मी. तुमच्या शांता काकूले असाच सपोर्ट करत राहा. तुमच्यासाठी आता मी रेग्युलर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओले हाईप करायला विसरू नका. व्हिडिओले हाईप नक्की करा बापा. चला तर मग पाहू या दोघी काय म्हणून राहिल्या तर. बोला काय म्हणून राहिल्या त्या? बाई तू आपल्या व्ह्यूअर संग बोलू राहिली ती म्हणून आम्ही चूप बसलो बापा. झालं माय बोलणं झालं. सांगा आता काय म्हणून राहिल्या त्या?
काही नाही हो बाई, हेच आमच्या घरातली कथा. ते मला सांगते, मी तिला सांगतो. हेच काम आहे तुमच्या दोघीले. आता नाही बाई शांताबाई, आम्हाला काही कामं धंदे नाही का हो दुसरे? मजाक केली ना व. खासच मजाक करतो तू, मजाक मध्ये चांगलीच बोलून घेतो. आता माय बाई काय बोलली बाप्पा मी तुले? हेच कामधंदे आहे म्हणते तुमच्या दोघीले, आम्हाला का कामधंदे नाही आहे का? आता माय बाई तुम्हाला तर मजाक बी सहन नाही होत बाप्पा. नाही बापा, मजाक मध्ये शांताबाई चांगलीच बोलून घेतो तू आम्हाला. काय गलत बोलली बाई मी? तुम्ही हमेशा सुनाईच्या चुगल्या नाही करत का? करत नाही का? मग सुना बी तर आमच्या चुगल्या करतात ना. त्याईले तर काही नाही म्हणत, तू त्याच्याच ऐकून बोलतो. तुमच्या सुनाईनं जर मादेखत चुगल्या केल्या तर मी त्याईले बोलीन, काय त्याच्यात नाही. त्या मादेखत काही तुमच्या चुगल्या करत नाही तर मी काही त्याईले म्हणत नाही. आता तुम्ही दोघी मादेखत चुगल्या करू राहिल्या म्हणून तुम्हाला म्हणून राहिली बाप्पा. आणि काय अशी बोलली मी? एवढा राग येऊ राहिला तुले? नाही, रागाची गोष्ट नाही, सत्य बोल ना तू, सत्य बोल ना. काय सत्य बोलू? माई सून, ह्या रंजनाची सून किती दिवसाची माहेरी जाऊन बसलेली आहे? किती दिवसाची बसलेली आहे माहेरी जाऊन? याचं नाव घेऊ राहिलं का त्या? माय तर सोड बापा, माई सून गेली तर माघारी 2-2 सुना आहेत अजून. करतात त्या कामधंदे. पण ही रंजना अकेली आहे ना माय बाई, एकटी आहे ना, एकटी घरातले कामं करते ना. तर या रंजनाच्या सुनीने यायला नाही पाहिजे का? आपली सासू एकटी पुऱ्या घरातले कामं करू राहिली. लाज नाही वाटत काहीच्या सुनीले? आता वय आहे का रंजनाचं? घरातले काम करायचं वय आहे का आता? आता काय बोलशील तू? आताही म्हणशील का रंजनाच्या सुनीचं बरोबर आहे म्हणून? आता माय बाई रंजनाच्या सुनीला जाऊन झालेच किती दिवस हो माय, आताच तर गेली. वाटलंच मला, वाटलंच तू रंजनाच्या सुनीच्या ऐकूनच बोलशील. बाई ना जायच्या वेळेसच तिनं सांगितलं होतं, मावस बहिणीचं लग्न आहे म्हणे, मी काही लवकर येणार नाही म्हणे, लग्न लावूनच येणार म्हणे. का रंजना, तू बी होती तिथं, मी बी होती तिथं, म्हटलं नव्हतं का तिनं आपल्याला? हे नाही सांगितलं का तुला? काय तिथं काय एवढं थांबा लागते का? लग्नाच्या 1 दिवस पहिले गेलं आणि आलं वापस उभ्या जाऊन. असं नाही करू शकत काय ते? हळदीच्या दिवशी जाणं, लग्न लावणं आणि चालले मग आपल्या घरी. उभ्या जाऊन येऊ नाही शकत का? लग्नाचं काय बापा, एका दिवसाचं काम आहे? इतक्या दिवस पहिलेच जाऊन बसते का तिथं? नाही बाई, आता बरसात मध्ये लग्न. आता माय बाई अधिक महिना नव्हता का म्हणतात नाही, म्हणून आता अधिक महिना झाल्यावर लग्न काढलं जाईना. बरं आहे बापा, बरसात मध्ये लग्न. आता लग्न उशिरानं जोडलं तर काय करतील ते बी? पण रंजना बरोबर म्हणून राहिली ना, उभ्या जाऊन येऊ नाही शकत का? एका दिवसाचं काम आहे लग्न लावायचं. आता माय बाई, माई सून होय का ते? रंजनाची सून होय, मी फक्त सांगू राहिली. त्याच्या घरातलं तैली माहीत माय बाई, मला काय माहीत राहील? मग ते मला सांगू राहील तर तू काय म्हणून राहिली? सुनायच्या चुगल्या करते. आता माय बाई साध्या म्हणणं बी पाप झालं बापा तुले. असं सहज म्हटलं मी ना. काही नाही शांताबाई, मजाक मध्ये सहज म्हणून चांगलीच बोलून घेतो तू. हा पाय बाई, मला येते बापा खरं बोलणं. मी तोंडावर खरी बोलतो, म्हणून तुम्हाला वाटते की मी काही गलत बोलली, पण मी काही गलत नाही बोलत. मला येते खरं बोलणं, आणि ते तोंडावर मागं काही बोलणं मला येत नाही. तोंडावर चोपड बोलणं आणि मागं चुकल्या करणं हे माझ्यानं काही होत नाही बेना, हे मी काही करू शकत नाही. मला जिथं गलत वाटलं तिथं तोंडावर बोलतो मी. मग चाहे त्या तुमच्या सुना राहा का तुम्ही राहा, मला येते बाई तोंडावर बोलणं, मला काही मागं बोलणं येत नाही. जे गलत आहे ते गलत आहे. बेना वच्छला मा असा स्वभाव आहे. तुला वाटलं तर माझं बोलत जा बेना, नाही तर नको बोलत जाऊ. आता नाही बाई शांताबाई, राग आला का तुले? नाही हो, मला राग नाही आला. तू बोलू राहिली ना तर बस त्याचं उत्तर दिलं मी ना. नाही राग आला वाटते शांताबाईले. नाही हो माय बाई, मला नाही तर रागन घे. जाऊ द्या ना बाई, तुम्ही काय दोघी गोष्टी घेऊन बसल्या. जाऊ द्या. कल्याणीले कधी घेऊन येऊ राहिल्या तर डिलिव्हरीले? कल्याणीले का? आता पाहतो ना. आता तिचा 7वा महिना चालू आहे. माहित नाही आता 7व्या महिन्यात तिची सासू येऊ देते का नाही येऊ देत, नाही तर 9व्या महिन्यात घेऊन येईल. आता माय बाई 9व्या महिन्यात काय आणतो माय बाई? 7व्याच महिन्यात आणायला पाहिजे होतं पोरीले, तेवढा आराम होते पोरीचा. पाहतो ना आता तिची सासू काय म्हणते तर बोलतो तिच्यासोबत आज. तिच्या सासूनं म्हटलं की घेऊन जा बा 7व्या महिन्यालाच, तर घेऊन येईन, नाही तर मग 9व्या महिन्यात आपलं. हो माय बाई, तिची सासू म्हणेन तसंच करायला लागेल ना. पण बाई ना, तिला त्रास देतात ना पोरीले. नाही, आता तिची सासू चांगली राहू राहिली म्हणते. केली होती ना मी मागच्या बारीनं शिदी, माहित नाही का तुम्हाला? हो लय भांडणं झाले होते तुम्ही लोकांचे. आपली कल्याणी आली होती नाही? मग नाही तर काय, त्यापासून सुधारलीच म्हटलं तिची सासू. कल्याणीची ननद बी आहे म्हणते ना, बिना लग्नाची. हो आहे ना, तिची ननदी आहे. लग्न काही करते नाही बाई पोरीचं कल्याणीची सासू. आपल्याला काय माहित नाही बाई, शिकू राहिली म्हणते आता पोरगी. हो का माय बाई? ननदचं एकदा लग्न झालं की मग टेन्शन नाही कल्याणीले, नाही का? हो माय बाई, कल्याणीची ननद बिल अज्जात आहे बापा. हो आहे तर मग काय करीन आता. मी ना कल्याणीला सांगितलं, त्याच्या नादी काही रागायचं नाही. ते काही बोलले ते या कानानं ऐकायचं नाही, या कानानं सोडून द्यायचं. भांडणं काही करायची नाही, त्याच्या काही नादी लागायचं नाही. आपलं काम भलं ना पण भलं. हो माय बाई, तसंच पाहिजे. चला बसा मग तुम्ही दोघी, येतो मी. आणि चाबी माघारी यावं रंजना. बाई चला ना, मी बी येतो ना आता, मी लय वेळची बसली आहो. आता माय बाई शांताबाई उभ्या आली, उभ्या चालली का? बसायला पाहिजे होतं थोडा वेळ. चहा घी बनवला असता, चहा पिऊन गेली असती. नाही हो बाई ना, सध्याच घरी चहा पेला, एकदम चहा पेला. आणि रंजनाला पाले निघाली, कुठे गेली काय गेली तर. मी म्हटलं बापा रंजना घरी जाईन आणि घराला दिसून त्याला. मग तिला वाटेल कुठे गेला अक्षय, म्हणून इथं पाले आली. म्हटलं सांगून देतो की चाबी माघारी ठेवलेली अक्षयनं. फोन लावला असता तिनं. फोन घरात नाही म्हणते नाहीचा का रंजना? फोन नाही आणला सोबत? हो बाई, फोनही नाही आणला. चार्जिंगला लावला होता घरात, तर चार्जिंगलेच राहिला. आता माय बाई कुठं जातो तर फोन घेऊन आले पाहिजे बापा आपल्यासोबत. कधी काम पडते. बहिणा वच्छला, मला तो फोन काही हातात नाही वागवायची आदत नाही माय बाई. मी कुठेही भुलून जातो मग फोन. एक बार त्या कपड्याच्या दुकानात भुलून गेली होती का हो बाई? ते बरं शांताबाईचा ओळखीचा होता तो दुकानवाला, तर त्यानं घरी आणून दिला म्हटलं फोन. एक दिवस त्या सुशीलाच्या घरी भुलून गेली होती फोन, म्हणून त्यापासून कानाला खडा लावला बापा. आता फोन हातात घेऊनच नाही जात. आठवण नाही राहत मला फोनची, कुठेही भुलून जातो मी.
असं बरी आठवण नाही राहत माय बाई. मी कधीच नाही बोलत म्हटलं, कुठं फोन नाही बोलत, कधी कोणती कुठं माझी वस्तू नाही बोलत, बरोबर मला आठवण राहते. मला आठवणच नाही राहत ना बाई ना, म्हणून मी कुठं काही फोन घेऊनच नाही जात. आपल्याला काही एवढं फोनचं कामही नाही पडत ना. येतातच मला कोणाचे फोन आला तर मग पोरीचा येते, नाही तर मग बहिणीचा येते, बस. माझी आई तर माझ्याजवळच राहते, म्हणून कोणासंग बोलायला लागते फोनवर, कोणासंग नाही बोलायला लागत मला. म्हणून मी काही कुठं फोनही नाही घेऊन जात. घरात नाही पाहतो माय बाई फोन लागन तर. बरं चालतं का रंजना? हो बाई, चला चला, येतो बाई वच्छला. घरी जाऊन कामं राहिलेले आहे, माय भांडे गिंडे घासायचे बाकी आहे. शांताबाईला म्हटलं बाई बस म्हणून चहा बनवतो. शांताबाई काय ऐकून नाही राहिली. नाही ना व, घरी जातो ना, घरी काम आहे मला. तुला कोणते भांडे घासा लागतात? भांडे नाही घासा लागत तर दुसरे कामं नाही आहे का बाई ना मग मागं? बरं बापा. चलो बाई रंजना. हो चला चला बाई. हे शांताबाई बी मोठी अज्जात आहे बापा. थोडंसं काही बोललं ना उसक सहन नाही होत त्या शांताबाईले, आणि आपल्याला बोलते लागन तर. मोठी अज्जात बाई आहे बापा, हिच्या तर नांदी नाही लागायला पुरत. म्हटलंच काय मी ना की एवढी भडकून गेली होती मावर, 2 शब्द मला सुनावून गेली लगे. सुनायचं शिकून बोलते ते कधी दी. आम्ही तिला गलतच वाटतं, सुनायच्या चुगल्या करता म्हणते. सुना चुगल्या करतात ते नाही दिसत तिले. सुनाई बरोबर तर चुगल्या करू लागते ते आमच्या. शांताबाई बी मोठी अज्जात बाई आहे. कशी भांडणावर आली होती बोलता बोलता माझ्यासोबत. भांडणं करायला काय, भांडणं तुम्ही करू शकतो, पण मला नांदीच नाही लागायचं त्या शांताबाईच्या, नांदीच नाही लागायचं. मोठी अज्जात बाई आहे बापा. चल माहिती, मी मापोरीले फोन लावतो. दोघीतून एकही फोन नाही आला सकाळपासून. फोन लावतो मापोरीले. मापोरीच आहे माय बाई. मापोरीलेच मी माझं दुःख चूक सांगू शकतो, नाही तर कोणाला सांगू माय बाई, कोण ऐकते. शांताबाई तर म्हणते चुगल्या करतो म्हणते सुनीच्या. मापोरीच आहे, माया ऐकतात. चल माय बाई, मापोरीले फोन करतो.